तर नमस्कार मित्रांनो, मी समाधान तुम्हा भुजाळ. सगळ्यांना माहित आहे, की मी इथं नागपूरला आलो होतो. आणि इथं आल्याच्या नंतर मी एका प्रसिद्ध मंदिरात गेलो होतो. पण नागपूरच्या काही नाल्या अशा होत्या ज्यानं आपल्या नाकातली केस जाळून टाकले होते. सुगंधाचं रूपांतर कधी दुर्गंधामध्ये झालं कळालंच नव्हतं. ऑटो पार्किंग केला आणि माझ्या मनात एवढी उत्सुकता होती ना मंदिर पाहण्याची, तर काय सांगू तुला. आता मंदिर तुम्ही जर कधी नागपूरला आला ना, तर हे मंदिर पाहण्याचं विसरू नका. या मंदिरावर केलेली कलाकृती आणि इथलं वातावरण, इथलं सगळं सुगंध वगैरे एवढा मस्त येत होता ना, की मनाला आतमधून शांती पोहोचत होती. मी विचार केला होता सिनेमॅटिक व्हिडिओ काढायचा, पण मला एवढी चांगली एडिटिंग जमत नाही. म्हणून आपला इज्जतचा फालुदा होण्याच्या आधीच म्हटलं चला जाऊ द्या. आपल्या मोबाईलची क्वालिटी पण अशी आहे ना, की घसरत जाते आणि अपलोड केल्याच्या नंतर तर कुठे हरपूनच जाते. नंतर गेलो होतो नागपूरमधली सगळ्यात प्रसिद्ध मिठाई घेण्यासाठी. मी गेलो होतो इथे हल्दीराम्स मध्ये. आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, की मी कोणची मिठाई घेतली असं. तर मित्रांनो, इथं आमचं पार्सल रेडी झालं होतं आणि आता आम्ही जाणार होतो बिल करायसाठी. आम्ही घेतलेलं स्वीट पदार्थ आमच्या हातात नाही, तर यांच्या सर्वांच्या हातात आला आणि मी म्हटलं आता हे कुठे घेऊन चालला बाबा. नंतर माहित झालं, की यांच्या सर्व्हिसच असे असते, इथून बिल घ्यायला लागते आणि तिथं नंतर बिल द्यायला लागते. नंतर माझ्या सोबतच्या दादाला बाय बाय म्हटलं आणि एवढ्या दिवसाचा आपल्या सोबतचा प्रवास जे होता ना आपला, खरंच अत्यंत चांगला होता. आणि नंतर मी निघलो तो अमरावतीसाठी. आणि अमरावतीमध्ये मी काय केलं, कसं केलं, हे सगळं पाहत असेल तर फॉलो करा आणि भेटू नंतर. बाय.